गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 9 ऑगस्ट. श्री महाराजांचं प्रवचन, ज्याला समाधान तो भाग्यवान. भाग्यवान कुणाला म्हणायचं आपण? ज्याला समाधान खास आहे त्याला आपण भाग्यवान म्हणायचं. भाग्यवान म्हणजे गाडी, बंगला, 2 बिघा जमीन, आपल्याकडे ह्याचा आंब्याचा मळा आहे, आपल्याकडे ह्याचा फार्म हाऊस आहे, तो भाग्यवान नव्हे. तो तर येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. चिरकाल टिकणारा भगवंताचा नाम, भगवंताचा प्रेम ज्याला हमखास लाभलेला आहे तो खरा भाग्यवान. काय म्हणतात श्री महाराज? आपण सर्वांनी मिळून पाहूया. ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा, आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा. आपले हवे पण आणि जे ह्या कमी किंवा जास्त ह्याच्यावरनं श्रीमंत किंवा गरीब ठरवता येतं. ज्याला खूप काही पाहिजे असतं, विषय, वस्तू, जग, लोक, सगळे जे भरपूर लोकांना अपेक्षा असते, तर त्याला काय समजावा? गरीब समजावा. आणि ज्याच्या अपेक्षा काहीच नाही आहे तो खरा श्रीमंत आहे. कारण त्याला कुणाकडून अपेक्षा नाही आहे. त्याला काहीतरी माझ्यात कमी आहे असं वाटत नाही आहे. कारण माझ्याजवळ, माझ्या आत नेहमी वसलेला, हृदयस्थ वसलेला राम असल्यामुळे, राम साक्षात त्रैलोक्याचा नाथ माझा नाथ आहे. तर तेव्हा मी काय असणार आहे? मी श्रीमंत नसणार आहे का? मग कुणाकडून काय अपेक्षा करू? कुणाकडून काय मागू? मी जे मागीन रामाकडे मागीन, दुसऱ्या कुणाकडे मागणार नाही. परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. लोकांना काय वाटतं की जे परमार्थ करतात, काय हो त्यांच्या घरी काहीच नाही. आम्ही गेलो होतो एकाकडे, त्यांच्याकडे काहीच नाही, नुसत्या घरभरनं जपमाळ आणि देवाचे पुस्तकं, त्यांचं घर अगदी जुनाट आहे. आपल्याला बाह्यांगाने आपण हे सगळं बाह्य दृश्य जगत हे आपण कशाने पाहतोय? त्याच्याकडे किती आहे किती नाही. पण परमार्थी कोण असतो? परमार्थीचा अधिकारी ज्याचे हवेपणा काहीच नाहीये, नुसतं भगवंताशिवाय त्याला काहीच नको असतो, तो खरा परमार्थी, तो खरा श्रीमंत. ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा, तो आज आहे आणि उद्या नाही. पायच जिथे डळमळीत तिथे इमारत कुठे पक्की होईल? आपल्याला काय भीती वाटते? आज माझ्याकडे पैसा आहे तर त्यावेळेला आपण फुगून गेलेलो असतो, आणि जेव्हा पैसे जाते तेव्हा चिंता होते उद्याचं काय होणार हो, आपले मुलं बाळ आहेत हो, त्यांना शिकवायचे हो, त्यांचं शिक्षणाचं काय, आपल्या म्हातारपणाचं काय, हा आपण विचार करत असतो. पारमार्थात येऊन एकदा सद्गुरूच्या चरणावर आपण आपलं डोकं ठेवलं तर आपण विचार करण्याचं कारणच उरलं नाही, काळजी करण्याची उरलीच नाही. आपला पाया कसा आहे? डळमळतो. काय म्हणतो त्याला? फिकल माइंडेड म्हणतो इंग्लिशमध्ये. काय की तळ्यात मळ्यात. आता मी काय करू? हे झालं की सद्गुरूच्या मागे धावायचं, मला काहीतरी मंत्र द्या, काहीतरी सांगा, तोटका सांगा, जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं की सद्गुरूंना सोडून पळत यायचं, परत आपण फुगून जायचं. तर जर पायाच आपला असा आहे डळमळीत, तर इमारत कशी पक्की उभी राहणार? इमारत स्थिर व्हायला आधी पाया, बेस पक्का पाहिजे. म्हणजे गुरुवरती श्रद्धा, निष्ठा अचल पाहिजे आपल्याला. काही कारणाने माझ्या गुरु काहीही केलं, मला धक्का मारून दिला, पर्वतावरनं डोंगरावरती जाऊन धक्का मारून दिलं गुरुनी, तरी धक्का मारला तर तूच धक्का मारतोय मला म्हणून आनंदाने उडी मारावी. या प्रकारची निष्ठा हवी आपल्याला. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये. श्री म्हणजे लक्ष्मी आहे, पण भगवंत नाहीये तिथे. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये, याची श्रीमंताने काळजी घ्यावी. पैसा भरपूर आहे आपल्याकडे, पण आंतरिक समाधान नाही आहे. खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा. समाधान हे आपल्याला घ्यायचे असते, दुसरा कोणी तो आपल्याला देऊ शकत नाही. गुरु येऊन तरी काय करणार आहे? आपल्याला मार्ग दाखवणार. बाबा तू या मार्गावर चल तर तुला समाधान मिळणार. प्रपंचाच्या या गुरफटीतून तुला काढतोय मी, बाहेर ये, मनाच्या तावडीतून सुटून ये.
पण त्याला चालावं कुणा लागणार? आपल्यालाच चालावं लागणार. दुसरं कुणीही समाधान देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखे औषध नाही. ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावे लागतात. इतर बाहेरचे औषधं घ्यावे लागतात, गोळ्या घ्यावे लागतात, डिप्रेशनच्या गोळ्या घ्यावे लागतात. कोणाला हे येत नाही, काय झोप येत नाही. आता आम्ही ध्यान करायला लागले 6-8 महिन्यापासून लोक, तर ते म्हणतात आम्हाला शांत झोप लागते. 3 वेळा आम्ही ध्यान करतो, सकाळी 6:15 वाजता, रात्री 10 ते 10:15 आणि मग संध्याकाळी परत सत्संगात ध्यान करतो. ते लोक म्हणतात आम्हाला एवढी छान झोप यायला लागली. का झोप यायला लागली? ध्यानात बसल्यावरती सगळ्या दोषांचा, विचारांचा उच्चाटन होत असतो आणि भगवंताची कृपा होत असते. त्यावेळेला ध्यानात आपण मौनी असतो, विचार सगळे बाहेर येतात आणि सगळे विचार बाहेर पडल्यावर काय होतं? मनाला हलकं वाटतं. भरपूर लोकांनी सांगितलं आम्हाला डोक्याचा त्रास होता, आम्हाला डिप्रेशनच्या गोळ्या कमी झाल्या, आम्ही झोपत नव्हतो. तर ध्यान केल्यामुळे आपल्याला हे फायदा होतो. तेव्हा ह्या सगळ्या औषधं सुटून जातील. भरपूर लोकांचे औषधं सुटून गेले. नामस्मरण करता करता औषधं सुटून गेले. कुणाला वर्टिगो होता, कुणाला डोकेदुखी होता, सायनस होता. ते सगळं काही ध्यान केल्याने गेलं त्यांचं. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. हेच होतोय ध्यानात. आता काळजी नाही आहे. आपण काहीतरी डोक्यावरती बसलोय, आता रात्री 2 वाजता 1 वाजता उठून ते लोक व्हॉट्सअप बघायचे. आता काहीच नाही. 10, 10:30ला 11 वाजता झोपले की सरळ 6 वाजता उठतात. 6:15ला परत ध्यानाला येतात. परत आम्ही 24 मिनिटं ध्यान करतो आणि मग श्री महाराजांचा प्रवचन वाचतो आणि मग दुसरं काहीतरी एक मोक्षप्राप्तीचे रहस्य वाचतो. तर सगळे लोक म्हणतात की ध्यान करत गेल्यामुळे आम्हाला काय होतोय? आंतरिक समाधान वाटतोय आम्हाला. पूर्णतः नाही वाटलं तरी आम्हाला झोप चांगली यायला लागली. आता आमच्या डोक्यातून विचार जायला लागलेत. आम्हाला आता गुरुचा आधार वाटायला लागला असं म्हणतायत. पैलवानसारखा दिसणारा एक गृहस्थ होता. त्याला विचारले तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झाला आहे, मी आतून पोखरला गेलो आहे, त्यापेक्षा तुम्ही बरे. आपल्याला काय होतो? खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. काय असतं? आपल्याला बाह्यातून वाटतं तो किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे गाडी आहे, बंगला आहे. आणि पंढरपूर यात्रेला एकदा जाताना एका वृद्धाला वाटत होतं मी या उन्हात जातोय, मला किती घाम येतोय, मला किती त्रास होतोय. आणि गाडीजवळ उभी राहते, तर चहा पिण्यासाठी कशासाठी ड्रायव्हर येतो आणि दार उघडतो. दार उघडलं की श्रीमंत आतमध्ये बसलेला होता, त्याला पाय नसतात. त्याला बघून त्या वृद्धाला खूप वाईट वाटतं आणि पांडुरंगाला आपण असं बोललो, त्याचं वाईट वाटतं. पांडुरंगा मला क्षमा कर रे, की मी असं विचार केला की माझं हे नाही आहे. 2 पाय दिले आहेत, 2 डोळे दिले आहेत, हात दिले आहेत 2 चालायला. त्या माणसाला काहीच दिले नाही. ते त्याच्याकडून हिसकावून घेतलेलं आहे. मग कोण श्रीमंत आहे ते? तो वृद्ध की तो श्रीमंत? गाडीमध्ये बसलेला श्रीमंत आहे याचा विचार करावा. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे. ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. झोपडीवाल्याकडे समाधान आहे आणि राजवाड्यातलं नाही असं नाही. झोपडीवाल्याकडे सुद्धाही नसेल समाधान. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नावच निघून गेले आहेत. सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्यांनी माणसाला समाधान मिळाले नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहुर लागते ती सुधारणा कसली? आधी आपण बैलगाडीने जायचो, मग ट्रेन आलं, मग काय आलं? पुढे अजून कार आले, बस आले, टॅक्सी आली आणि एरोप्लेन आलं. सगळ्यांनी सुधारणा झाल्यामुळे आपल्याला काय झालं की वा आम्ही या एरोप्लेनने जातो. एरोप्लेनने जायला घराच्या अगोदर 2 तास घरापासून निघावं लागतं. तिथे 2 तास अगोदर रिपोर्ट करावं लागतं. तिथून 1च तासाची फ्लाईट आहे, पण तिथे गेल्यावरती परत दुसऱ्यांच्या जिथे जायचं आहे आपल्याला तिथे परत उभे राहून 2 तास जावं लागतं. ह्या सगळ्या खटापटीत काय वाटतं आपल्याला? बापरे, कंटाळा आला बसून प्लेनमध्ये कंटाळा आला तुम्हाला बसून? का बरं? श्रीमंतकी आहे आपल्याकडे, प्लेनमध्ये जातो आम्ही, प्लेनमध्ये जातो. आपलं स्वतःचा गाडी घेऊन कुठे गेलो फिरायला, बसलो गाडीमध्ये, थोड्या वेळाने अगं पाय दुखतोय, जरा पाय मोकळे करायला खाली उतरते मी, आर्थरायटिस आहे, जॉईंट पेन आहे, बॅक पेन आहे. काय होतोय मग? मर्सिडीजमध्ये बसलोय. मर्सिडीजमध्ये सुधारणा, किती सुधारणा देवानी आपल्याला सवलत दिली आहे, सुख सोयी करून दिली आहे, तरीसुद्धा मनाला हुरहुर लागलेली असते. तिथे पोचल्यावरती अरे बापरे, पाय जरा ना मोकळे करते मी,
मग आरामशीर बसते, पाय टेकून बसते, मंदिरात त्या आश्रमात जातो आणि बसतो. का म्हणून? कारण त्या सुधारणा झालेल्या मर्सिडीजमध्ये बसून सुद्धा तो आनंद आणि समाधान लाभला नाही. व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही. हल्लीचे तत्वज्ञान नुसते अभ्यासी आहे, अनुभवाचे नाही, म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही. कितीही तुम्ही तत्वज्ञान शिका, किती अभ्यास करा, डॉलर्समध्ये कमवा, काहीही करा, गाडी घ्या, फार्म हाऊस घ्या, पण त्याने अनुभव नाही आपल्याला जीवनाचा. जीवन काय आहे याचा अनुभव नाही आहे. कष्ट कधी सोसले नाही आहे. कधी हल्लीचे मुलं ते काय तिथे रिसॉर्टला जातात, पाण्यामध्ये बुडी मारायला. आधीचे काय करायचे छोटे मुलं, ते विहिरीत बुडी मारायचे, नदीत जाऊन उडी मारायचे, तो आनंद घ्यायचे, नदीच्या काठावर बसायचा आनंद घ्यायचे. आज आपल्याला आपण घेऊन जाऊ शकत नाही म्हणून काय करतो, त्याचा पर्याय काय शोधलाय? रिसॉर्टमध्ये जातो. पिकनिकसारखा रिसॉर्टला जायचं, तिथे भरपूर पैसा खर्च करायचं, त्या घाणेरड्या पाण्यात बुडी मारायची. सर्दी खोकला ताप दुसरा जातो, ते दुसऱ्या दिवशी ते वेगळी गोष्ट. पण आम्ही रिसॉर्टला गेलो कारण आपल्या मुलांना माहीतच नाही आहे जीवन काय आहे. त्यांना फक्त काय आहे, बाह्यचे जग दिसतोय, दृश्याकार अट्रॅक्टिव्ह दिसतोय, त्याला भुलून गेलेत. खरा जीवनाचा आनंद कुठे आहे? तर ते गावात आहे. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतो, आणि सुख म्हणजे तरी काय? दुःखाची कमतरता ते सुख. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येतो. जो भगवंताला सोडून राहतो त्याला त्याच्या मनाला सुखदुःखाची नेहमी बाधा असते. आज काहीतरी वस्तू घेतली, उद्या काहीतरी बिघाड झालं, हे असं होतच राहतं, म्हणजे त्याला खरं समाधान मिळत नाही. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे. राजासुद्धा जाऊन देवळात मागत असतो, देवा माझ्या राज्याला ठीक ठेव, राज्यात भरपूर खुशाली येऊ दे, असं तसं. म्हणजे त्यालाही वाटतं मी राजा असून मला काहीतरी कमतरता आहे. गरिबाला असतं आमच्याकडे पैसे नाही आहे, म्हणजे काहीतरी कमी आहे, अशी ही भावना नेहमी असते. पण कुणी असा विचार करीत नाही की हे जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी कुठे होतो. राजाला पूर्वीसुद्धा त्याच्याकडे सगळं काही सुख वैभव आहे, तरीही सुद्धा त्याला काहीतरी कमी असं वाटतं. कुणी माझ्या राज्याला येऊन घेराव करू नये, कुणी हिसकावून घेऊ नये, ही भीती नेहमी असते राजाला. मग आधी पण होतं त्याला, तेव्हा कुठे आनंदी किंवा सुखी होता राजा? म्हणजे कायमच ती तलवार लटकत असते, कुणीतरी हिसकावून घेणार म्हणून. म्हणजे ते दुःखच आहे, सुख नाही. याचे उत्तर नाही असेच मिळते. ताजी जिलेबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलेबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. म्हणजे महाराज सांगतात, अनुभव घ्या, जीवनाचा अनुभव घ्या. कल्पना करत बसू नका, उहापोहा कल्पना करू नका. तो श्रीमंत आहे, तो सुखी आहे, आम्ही नाही आहोत, ही कल्पना झाली. तर प्रत्यक्ष जिलेबीचा एक तुकडा खा. किती गोड आहे जिलेबी, किती छान आहे. मी कल्पना करते उद्या खाणार जिलेबी. त्या जिलेबीचा स्वाद कसा आहे, तो रसरशीत आहे का, कसं आहे तो. किंवा गुलाबजामुन, आपण रसगुल्ला बेंगॉलीचा, तो आपण पाहिलं टी व्हीमध्ये ॲडमध्ये, किती छान आहे, तोंडाला पाणी सुटलं, आपण पण खायला पाहिजे. पण ती कल्पना आहे. घराच्या बाजूलाच एका स्वीट शॉपमध्ये जाऊन ते रसगुल्ला मिळाला की लगेच एक तोंडात टाकलं आणि त्याचं पिळून खातात. ते पिळून ते एक तोंडात टाकलं की वा, काय रसगुल्ला आहे हो, रसगुल्ला किती छान आहे असं म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा, असं श्री महाराज म्हणतायत. कल्पनेत अभ्यासू किडे बनू नका, कल्पना करत बसू नका, उद्याबद्दल विचार करू नका. आज जे आहे त्याच्यातच सुख आणि समाधान माना. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आनंद आणि कल्पनेचा आनंद आहे. बुद्धीचा आनंद, मी उद्या जिलेबी खाणार, रसगुल्ला खाणार, हा बुद्धीचा आनंद आहे. तो कधी पूर्ण होणार की नाही माहीत नाही. मी उद्या जाऊन आईस्क्रीम खाणार आहे की नाही माहीत नाही, जाणार आहे की माहीत नाही. पडले उद्या तर काय होणार, गेला आईस्क्रीम. मग आज जे आलं मनात आईस्क्रीम खायचं आहे, तर बाजूला जाऊन कोणतं मिळतं ते आईस्क्रीम खाऊन घ्यायचं आणि मनाला तृप्त करायचं. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे. भगवंताच्या आनंदाला कशाची गरज नाही, आईस्क्रीम खाण्याची गरज नाही आहे, बाहेर जाऊन ज्यूस पिण्याची गरज नाही आहे, काहीही नाही. भगवंताचा एक त्यावेळेला त्या रामलल्लाचं दर्शन आपण करत होतो टी व्हीमध्ये,
कशा प्रकारे त्याला सजवत होते, फुलं घालत होते, कसा अभिषेक करत होते, ते पाहताना काय होत होतं आपल्याला आतमध्ये? आनंद. किती वर्षांनी रामलल्ला सरते शेवटी रामलल्लाचे दर्शन झाले आपल्याला, अयोध्यावासींना सगळ्यांना. हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे. हा आनंद आपल्याला पाहिजे तर त्याला शरण जावं लागेल आपल्याला. याच्या वाचून दुसरं काही उपाय नाही आहे. आजचे बोधवचन: नामस्मरणाच्या युगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो, यात शंका नाही. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.